मित्र, मी गणेश सुवासे सर आपलं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी गणित हा विषय घेणार आहोत। तर इयत्ता 9वीचं तुम्ही जर पेपर पॅटर्न पाहिला तर इयत्ता 9वीला गणित हा 2 भागांमध्ये विभागलेला आहे। गणित भाग 1 आणि गणित भाग 2, म्हणजे आपण त्याला बीजगणित भाग 1 म्हणूयात आणि भूमिती ज्या संकल्पना आहेत ह्या गणित भाग 2 मध्ये येतो। आणि तिसरा पार्ट जो झालेला आहे तो अंतर्गत मूल्यमापन। अंतर्गत मूल्यमापन म्हणजे आपण जे काही चाचणी परीक्षा किंवा जे काही तोंडी भाग असेल किंवा जे काही आपण लेखी काम केलेलं आहे त्या सर्वांचं अंतर्गत मूल्यमापनामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं। तर भाग 1 हा जो आहे हा प्रथम सत्रासाठी 40 गुणांचा पेपर आहे। भाग 2 हा सुद्धा 40 गुणांचा आहे आणि अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांसाठी आहे। सो अशा पद्धतीने 40 अधिक 40 अधिक 20 अशा पद्धतीने हा 100 गुणांचा गणिताचा पेपर तुमचा असणार आहे। आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम गणित भाग 2 सुरुवात करणार आहोत। त्यातील पहिलं प्रकरण आपण बघणार आहोत। प्रकरण पहिले त्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। ह्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत। माझा भूमितीतील मूलभूत संबोध। संबोध म्हणजे काय? मग भूमितीमध्ये कोणत्या गोष्टी सर्वप्रथम येतात? तर सगळ्यात पहिल्यांदा असतो बिंदू, त्याच्यानंतर रेषा आणि पुढची गोष्ट आहे प्रतल। तर ह्या तीनही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाही। आता बिंदू म्हणजे काय? तुम्ही एक डॉट दिला तर ह्याला आपण काय म्हणतो? बिंदू। आता रेषा म्हणजे काय? रेषा म्हणजे काय तर असंख्य बिंदू जर एकत्र केले तर त्यांच्यापासून काय तयार होते? रेषा तयार होते। म्हणजे इतक्या जवळ त्या बिंदू असतात, त्या बिंदूंपासून काय तयार झालेले आहे? रेषा तयार झालेल्या आहे। आणि रेषा व प्रतल हे बिंदूंचे काय आहेत? संच आहे। म्हणजे बिंदूंचा संच मिळून काय तयार झालेले आहे? रेषा। प्रत्येक रेषेत आणि प्रत्येक प्रतलात अनेक बिंदू असतात। तुम्ही जर रेषा बघितलं तर ह्या रेषांमध्ये असंख्य छोटे बिंदू असतात जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी मोजता येणार नाहीत। आणि प्रतलामध्ये आता तुम्ही जर बघितलं प्रतल म्हणजे काय तर हा फळा आहे, ह्या फळाला 4 कडा आहेत, म्हणजे हा झाला तुमचा एक प्रतल। प्रतलाला काय एक विशिष्ट असे आकार नसतो, प्रतल खूप मोठ्या प्रमाणात असतो। म्हणजे हा जर तुम्ही बघितला हा सुद्धा एक प्रतल आहे। तुम्ही वेगळा जर आकार घेतला तर हा सुद्धा एक प्रतल होतो। म्हणजे तुम्ही त्याची विशिष्ट अशी व्याख्या करू शकत नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामधला सर्वात पहिला भाग घेणार आहोत बिंदूंचे निर्देशक। आता बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय? तर बिंदूंचे निर्देशक याची व्याख्या आहे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी जी वास्तव संख्या निगडित असते त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात। मग आता संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी जी वास्तव संख्या जोडलेली असते तिला आपण काय म्हणतो? बिंदूचे निर्देशक असे म्हणतो। ही झाली व्याख्या। मग आता संख्या रेषा कोणती असते? तर बघा ही संख्या रेषा आहे, एक छोटीशी संख्या रेषा मी काढतोय। त्या संख्या रेषेमध्ये मध्यभागी आपला हा 0 असतो आणि संख्या रेषेच्या डाव्या बाजूला
जर बघितलं तुम्ही डावी बाजू आणि उजवी बाजू, तर संख्या रेषेच्या या बाजूला सर्व ऋण संख्या असतात आणि संख्या रेषेच्या त्या बाजूला सर्व धन संख्या असतात. म्हणजे ह्यांची चिन्ह जर तुम्ही बघितलं तर यांची चिन्ह आहेत ऋण आणि या संख्यांची चिन्ह आहेत धन. ही झाली संख्या रेषा. मग आता जर ह्यांना जर तुम्ही ह्या बिंदूंना जर नावं दिली तर हा मध्यभागी O बिंदू, हा P बिंदू, Q बिंदू, R बिंदू, मग हे काय झाले, ह्या बिंदूंचे निर्देशक झाले. मग आता हा P बिंदू बघा, P बिंदूचा निर्देशक काय आहे, धन 1. Q बिंदूचा निर्देशक काय आहे, धन 2. R बिंदूचा निर्देशक काय आहे, धन 3. तशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ABC चे निर्देशक सांगू शकतात. A बिंदूचा निर्देशक काय आहे, ऋण 1. B बिंदूचा निर्देशक काय आहे, ऋण 2 आणि C बिंदूचा निर्देशक काय आहे, ऋण 3. तर अशा पद्धतीने हे बिंदूंचे निर्देशक आपण सांगू शकतो. आता ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही घेतलं तर O हा बिंदू कोणता निर्देशक दर्शवतोय, 0. जर मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही मला R बिंदूचा निर्देशक सांगा असं जर म्हटलं तर R बिंदूचा निर्देशक काय येणार आहे, धन 3 ही संख्या येणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथं कन्सेप्ट समजलेले असेल, बिंदूंचे निर्देशक. त्याच्यानंतर पुढील भाग आहे दोन बिंदूंमधील अंतर. म्हणजे हे जर दोन बिंदू जर आपण घेतले, संख्या रेषेवरील समजा दोन बिंदू आहेत A आणि B आणि C, तर ह्या दोन बिंदू A आणि C ह्या बिंदूंमधलं आपल्याला अंतर शोधायचंय. तर ते कशा पद्धतीने शोधायचंय ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचे कन्सेप्ट पाहणार आहोत, दोन बिंदूंमधील अंतर. दोन बिंदूंमधील अंतर ही संकल्पना आता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आता दोन बिंदूंमधील अंतर कसं काढणार, तर दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशांकांपैकी मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर कसं काढणार आहे, दोन निर्देशांकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. मग आता याच्यावर आपण एक उदाहरण बघूयात. मग आता याच्यामध्ये बघा, समजा P आणि Q हे संख्या रेषेवरील दोन बिंदू आहेत. मग आता P आणि Q याच्यामध्ये Q चा निर्देशक, समजा Q या बिंदूचा निर्देशक आहे X आणि P या बिंदूचा निर्देशक आहे Y. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे कोणता निर्देशक मोठा आहे. समजा या ठिकाणी X हा मोठा असेल Y पेक्षा, म्हणजे P बिंदूचा निर्देशक हा लहान असेल आणि Q बिंदूचा निर्देशक मोठा असेल, तर त्या सिच्युएशनला आपण काय करणार आहोत. आणि जर दुसरी गोष्ट, समजा X लहान असेल आणि Y मोठा असेल, तर मग आता पहिली जी गोष्ट आहे, X मोठा आहे आणि Y लहान आहे, तर मग अशा वेळी काय करायचंय, असेल तर काय करणार आहात तुम्ही, डिस्टन्स ऑफ P, Q
डिस्टन्स ऑफ पी कॉमा क्यू म्हणजे ह्या दोन बिंदूंमधलं डिस्टन्स आपल्याला शोधायचंय, अंतर शोधायचंय. ते कसं शोधणार आहे? एक्स वजा वाय. आणि दुसरी संकल्पना, जर एक्स लहान असेल आणि वाय मोठा असेल तर डिस्टन्स ऑफ पी कॉमा क्यू कसं शोधणार आहे? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? y वजा x. हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. हे दोन फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला अभ्यास 1.1 या ठिकाणी सोडवायचा आहे. पुढची गोष्ट आहे दरम्यानता. तर दरम्यानता म्हणजे काय? तर दोन बिंदूंमधील दरम्यानता आपल्याला शोधायचे. त्याला इंग्लिश मध्ये आपण बिटवीननेस असं म्हणतो. तर दरम्यानता कशा पद्धतीने शोधतात ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ही तिसरी संकल्पना आहे दरम्यानता. जर पी क्यू आणि आर हे बिंदू आहेत, समजा पी क्यू आणि आर हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. एक रेषीय बिंदू म्हणजे काय? जे एकाच रेषेमध्ये असतात किंवा एकाच रेषेवर असणारे तीन बिंदू आहेत. आणि जर डिस्टन्स ऑफ पी कॉमा क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू कॉमा आर जर असेल तर आपल्याला काय मिळणार आहे? डिस्टन्स ऑफ पी कॉमा आर. म्हणजे जर तुम्ही बघितलं ह्या दोघांमधलं डिस्टन्स पी आणि क्यू ह्या बिंदू मधलं डिस्टन्स आणि क्यू आणि आर ह्या दोघांचं डिस्टन्स, ह्या दोघांची जर मी एकत्रित बेरीज केली, पी कॉमा क्यू आणि क्यू कॉमा आर ह्या दोघांची बेरीज केली तर मला काय मिळणार आहे? पी आणि आर ह्या बिंदूमधलं काय मिळणार आहे? डिस्टन्स मिळणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? दरम्यानता. तर बिंदू क्यू बिंदू कुठे येणार आहे? पी आणि आर च्या मध्ये येणार आहे. म्हणजे ह्या क्यू बिंदूला आपण काय म्हणतो? दरम्यानता म्हणतोय. म्हणजे क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान असणार आहे. हे कसं दाखवतोय? पी डॅश क्यू डॅश आर. म्हणजे क्यू हा बिंदू पी आणि आर ह्या बिंदूंच्या काय आहे? दरम्यान आहे असे आपण म्हणतो. किंवा आर डॅश क्यू डॅश पी असे दोन्ही पद्धतीने आपण दरम्यानता दाखवू शकतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सराव संच 1.1 हा सुरू करणार आहोत. त्यातील प्रश्न पहिला आहे, दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे किंवा हा प्रश्न 2 मार्काला किंवा 3 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता इथे एक संख्या रेषा दिलेली आहे. या संख्या रेषेवर मध्यबिंदू जो आहे ओ बिंदू आहे, इथे त्याचा निर्देशक आहे 0. त्याच्यानंतर ए बिंदू आहे, त्याचा निर्देशक आहे 1. बी बिंदूचा निर्देशक आहे 2. सी बिंदूचा निर्देशक आहे 3. डी बिंदूचा निर्देशक 4. ई चा 5. तशाच पद्धतीने या बाजूला जर बघितलं, एच बिंदूचा निर्देशक -1, जे बिंदूचा निर्देशक -2, के बिंदूचा निर्देशक -3 आणि पी बिंदूचा निर्देशक आहे -4 आणि पुढे क्यू बिंदूचा निर्देशक आहे -5. तर हा दिलेल्या संख्या रेषेवरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आता प्रश्न काय आहे? दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे. त्या संख्या रेषेवर काही बिंदू दिलेले आहेत. इथे तुम्ही बघितलं तर ए बिंदूचा निर्देशक 1, बी बिंदूचा निर्देशक 2, सी चा 3 अँड सो ऑन. त्याच पद्धतीने या बाजूला जर बघितलं, एच बिंदूचा निर्देशक -1, जे बिंदूचा निर्देशक -2, के बिंदूचा निर्देशक -3 अँड सो ऑन. तर आपल्याला पहिला प्रश्न आहे डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई, म्हणजे बी आणि ई ह्या दोन बिंदूंमधलं अंतर किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे.
मग ह्या संख्या रेषेवर बिंदू बी हा आहे आणि बिंदू ई हा आहे, ह्या दोन बिंदू मधला अंतर कशा पद्धतीने शोधणार? तर तुम्ही बघा, बिंदू बी चा निर्देशक बघा, उत्तरामध्ये लिहितो आपण, बी बिंदूचा निर्देशक किती आहे? या ठिकाणी बी बिंदूचा निर्देशक आहे -2 आणि ई बिंदूचा निर्देशक किती आहे? -5. मग आता ह्या दोन बिंदूंच्या निर्देशकांपैकी कोणता निर्देशक मोठा आहे? तर ई बिंदूचा निर्देशक मोठा आहे. मग आपण काय करायचंय? मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक आपण या ठिकाणी वजा करणार आहोत. मग या ठिकाणी डिस्टन्स कसं येईल? डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई, म्हणजे बी आणि ई मधलं जर अंतर काढायचं असेल तर काय करणार आहे? मोठ्या बिंदूचा निर्देशक, याला आपण एक्स म्हणूया, याला आपण वाय म्हणूया. जर जो बिंदू मोठा आहे त्याच्यातून लहान बिंदू वजा करायचा आहे, म्हणजे काय येणार आहे? वाय वजा एक्स. मग काय येईल? वाय बिंदूचा, वायचा निर्देशक कोण आहे? 5 आणि एक्स काय आहे? 2. तर डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई किती आलेला आहे? 5तून 2 गेले, किती राहिले? 3. तर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर शोधू शकता. जर आपण तोंडी जरी बघितलं तर यांच्यामधला अंतर बघा, बी नंतर हा ई बिंदू कितव्या अंतरावर आहे? 1 2 3. तिसऱ्या अंतरावर आपल्याला ई बिंदू मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण उत्तर शोधू शकतो. अशा पद्धतीने आपण हे पहिलं गणित, पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. पहिल्या प्रश्नात पहिलं उदाहरण. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची इतरही उदाहरणं सोडवायची आहेत. तर हे सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता प्रश्न पाहिल्यातलंच दुसरं गणित या ठिकाणी, दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दुसऱ्या उदाहरणात काय विचारलेलं आहे आपल्याला? डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए. आता आपल्याला येतं जे बिंदू कुठे आहे ते शोधायचं आहे आणि ए बिंदू कुठे आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हा जे बिंदू इथं आहे आणि ए बिंदू इथं आहे. मग ह्या दोन बिंदूंमधलं अंतर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं आपण बिंदूंचे निर्देशक लिहून घेऊया. उत्तरामध्ये मी लिहिते जे बिंदूचा निर्देशक काय असेल? जे बिंदूचा निर्देशक काय आहे? -2. चिन्हासहित या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्यानंतर दुसरा बिंदू कोणता आहे? ए बिंदू. मग ए बिंदूचा निर्देशक काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो इथं लिहिणार आहोत आपण उत्तरामध्ये. मग ए बिंदूचा निर्देशक काय आहे? -1. मग आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये कोणत्या बिंदूचा निर्देशक हा सर्वात मोठा आहे? म्हणजे ऋण संख्या मोठी आहे की धन संख्या मोठी आहे? तर ऑब्विसली धन संख्या ही मोठीच असणार आहे. म्हणजे इथं ए या बिंदूचा निर्देशक हा जे बिंदूपेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. मग आता यांचं उत्तर आपण या ठिकाणी लिहूया. डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए. तर कोणाचा मोठा असणार आहे? जो बिंदू मोठा आहे त्याच्यातून लहान बिंदू वजा करायचा आहे, म्हणजे काय येणार आहे? वाय वजा एक्स. आता वाय बिंदूचा निर्देशक किती आहे? -1. इथं ऋण चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणून मी इथं वजा देणार आहे. आणि जे बिंदूचा निर्देशक किती आहे? -2. तो चिन्ह सहित मी या ठिकाणी घेतलेला आहे. मग +1 हा जसाच्या तसा राहील. ऋण आणि ऋण ह्या दोन्हीचा गुणाकार जर केला तर तो काय येणार आहे? ऋण ऋणाचा गुणाकार धन येत असतो, म्हणजे इथं चिन्ह कुठला येणार आहे? -2. मग आता यांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर मिळेल डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए. जर तुम्ही शोधलं जे कॉमा ए चं उत्तर येणार आहे 3. कारण या ठिकाणी ऋण आणि ऋणाचा गुणाकार केला तर तो धन येतो आणि +1 + 2 यांची बेरीज केली तर ती किती येते? 3.
मग प्रश्न दुसऱ्याचं उत्तर काय आलेलं आहे, डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए, जे आणि ए मधलं अंतर जर तुम्ही बघितलं तर ते किती येणार आहे, टी. आपण असं मॅन्युअली जरी बघितलं तर जे पासून ए बिंदू किती अंतरावर आहे, 1 2 3. तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. तिसरा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, डिस्टन्स ऑफ पी कॉमा सी. आता संख्या रेषेवर बघा, पी बिंदू कुठे आहे, तर या ठिकाणी आहे पी बिंदू, आणि सी बिंदू कुठे आहे, तर या ठिकाणी आहे सी बिंदू. आता आपण ठोक ताळा जरी बघितला तर ह्या पी पासून सी बिंदूचं अंतर किती आहे, आपण अंदाजे जर उत्तर काढलं तर हा पी बिंदू सोडून द्या, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे सातव्या स्थानी कोणता बिंदू असणार आहे, सी. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 7 हे उत्तर असणार आहे. तर आता ते कशा पद्धतीने येणार आहे ते आपण बघूया. तर पी चा निर्देशक आहे -4 आणि सी चा निर्देशक आहे -3. आता याच्यामधलं आपल्याला अंतर शोधायचं आहे. मग काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ पी कॉमा सी. आता मला सांगा, याच्यामधले पी आणि सी ह्या बिंदूंपैकी कोणत्या बिंदूचा निर्देशक सर्वात मोठा आहे, तर सी बिंदूचा निर्देशक मोठा आहे, कारण त्याच्यापेक्षा वाय पेक्षा, म्हणजे काय करणार आपण, एक्स वजा वाय या ठिकाणी हे सूत्र आपण वापरणार आहोत. मग उत्तर काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ ए कॉमा आहे एक्स बरोबर -6 आणि बी चा निर्देशक आहे वाय बरोबर -2. तर ऑब्विसली याच्यामध्ये धन ही संख्या मोठी असणार आहे, म्हणजे ए चा निर्देशक एक्स हा निर्देशक मोठा आहे. म्हणजेच काय, एक्स हा वाय पेक्षा मोठा असेल तर आपण काय करणार आहोत, एक्स मधून वाय चा निर्देशक वजा करणार आहोत. म्हणजे ए आणि बी चा अंतर शोधताना आपल्याला ए बिंदू मधून काय करणार आहे, बी बिंदू चे निर्देशक वजा करणार आहोत. मग ए बिंदूचा निर्देशक किती आहे, 6 वजा बी बिंदूचा निर्देशक किती आहे, -2. तर मला सांगा, एक्स चा निर्देशक 6 आहे आणि बी चा निर्देशक आहे -2. 6 वजा आणि वजा यांचा गुणाकार किती असतो, धन असतो. वजा वजा अधिक 2, 6 अधिक 2 किती झाले, 8. अशा पद्धतीने तुमचं डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी किती मिळणार आहे, 8. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 2 मधले पहिले 2 उदाहरणं सोडवलेली आहेत. त्याच्या पुढची उदाहरणं तुम्ही स्वतः प्रयत्न करा, आणि जर काही अडचण आली तर कमेंट मध्ये नक्की तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारा, त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 पाहिलेला आहे. असेल प्रश्न क्रमांक 3 4 5 हे आपण पुढील सत्रामध्ये पाहणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक